ठिकाणी काय मागण्या आहेत? मी सुवर्णा देशमुख जिल्हा रुग्णालय धाराशिव इथून नर्सेस फेडरेशनचे पदाधिकारी बोलत आहे। तर आज राज्य सरकारी मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने मागण्या म्हटलं तर जुनी पेन्शन योजना चालू करावी। पहिली मागणी तर ही खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा की आम्हाला जुनी पेन्शन चालू करावी। आणि दुसरी मागणी आहे अशी की जे आमचे बंधपत्रित किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना 10 वर्ष पूर्ण झाले तर त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावं। आणि नंतरची मागणी आहे तो म्हणजे जे सेवा प्रवेश नियम आहेत ते प्रवेश नियम सुधारित करून फास्ट म्हणजे अशी पदोन्नती देण्यात यावी। आणि रिक्त पदे जे आहेत सार्वजनिक आरोग्य विभागात असू द्या अथवा राज्याच्या कुठल्याही खात्यामध्ये असू द्या तर ते रिक्त पदे तात्काळ भरावीत। या सर्व मागण्यांसाठी आम्ही संप केलेला आहे। काय मागणीला आंदोलन केलं? नमस्कार, मी मंगेश श्रीरंग सुरवसे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन राज्य कार्यकारी अध्यक्ष। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे सर्व नर्सेस भगिनी आणि बंधू भगिनींनी आज या बेमुदत संपामध्ये सहभागी झालेला। सर्वात प्रथम आजच्या या 21 तारखेला आम्ही 1 दिवसाचा संप घोषित केलेला आहे। त्या 1 दिवसाच्या संपामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। या संपामध्ये प्रामुख्याने आमची सर्वात मोठी मागणी आहे ती जी निवृत्ती पेन्शन योजना जे जुन्याप्रमाणे आहे ती सर्वात प्रथम ती लागू करण्यात यावी। या होणाऱ्या ह्याच्यामध्ये रिक्त पदं जी भरपूर काही शिल्लक आहेत ते रिक्त पदं सुद्धा जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने चालू केलेलं आहेत त्या ठिकाणी रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत। PFRDA कायदा हा सुद्धा रद्द करण्यात यावा। 353 सारखा जो शासकीय कर्मचाऱ्यावर जाचक जो कायदा आहे त्या 353 मधला जो कायदा आहे तो अजामीन पात्र प्रमाणे जारी करण्यात यावा। अशा भरपूर काही मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत। आणि या निमित्तच आम्ही आज 21 एप्रिल 2026 रोजी 1 दिवसाच्या या संपामध्ये सहभागी झालेलो आहे। आज जेव्हा सर्व राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सर्व कर्मचारी व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज संध्याकाळी जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी मीटिंग होईल त्यानंतर काय मागणीला आंदोलन केलं? आज आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून शिक्षकेतर समितीला समन्वय समितीला आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या आणि आमच्या मागण्या एकच आहेत। जसं सुधारित जुनी पेन्शन योजना लागू करावी। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे विना अनुदानित अशांत अनुदानित व नियुक्ती तसेच 2005 नंतर 100% अनुदान असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। सरकारी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंमलबजावणी करण्याबाबत ही एक मागणी आहे। दुसरी राज्यातील नगरपालिका नगर परिषद पंचायत समिती 2005 पासून अधिकृत तयार करण्यात आलेल्या तसेच सर्व सरकारी कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी यांना परमनंट करावा ही एक मागणी आहे आमची। आणि आज आम्ही त्यांना 100% पाठिंबा दिलेला आहे। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून 100% त्यांना पाठिंबा राहील आणि आहे। कर्मचारी संघटनेचा कर्मचारी संघटनेचा एक है सरकारी निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र 7 वेळा लक्षवेधी आंदोलनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न झाले पण शासनाला 15 महिन्यात चर्चेसाठी वेळच मिळालेला नाही। विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या प्रलंबित मागण्याचा शासनाला विसर पडलेला आहे व ते भोंगडे भिजत पडल्यामुळे कर्मचारी व शिक्षक बेजार झालेले आहेत असा सरकार दुजाभाव करत आहे।